धारेवाचून किंमत काय तलवारीच्या पाठीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही तर महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता कारण आजकाल काय मोठ्या अभिमानाने सांगणार मी छत्रपती शिवाजी महाराजांचं छाव अगदी छाती फोडून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं छाव पण त्या छाव्यात तोंड उघडले आणि त्याच्या तोंडात असणार बचका भरून आहो याची परिस्थिती आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर कृपावली सांगत होते
नाद तुलाही पोचल का दारोदारी हुकल भारी सांग तुझ्या घरी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी ओ श्रीहारी भेटल का वाट सातबारा लिहू दादा खवाळलेला नंतर बघा कसा चिमणी कशी चिवचिव लागती हा बघा आता काय तर दिसता साधा पण दिसता कसा नाही काय बुवा मनोरंजन एक आज काळाची गरज सुद्धा आहे पण पारंपरिक सांगितलेलं तर थोडं चालक मालक यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले स्वीकार करते धन्यवाद. कुमार प्रमोद सूर्यकांत घुडिये यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले स्वीकार करते धन्यवाद. तसेच साहित्य गावातील मैत्री बंधू सभापती
या सून मारून चालत ना काय गो म्हणतात टाकीत तुला शाप करून तुझ्याकडे हा काय आपण सहज शाप झालो काय गो तू या बोलशील बोलत आणि काय तुझं बरोबर म्हणतं लक्ष कुठाने वाटत त्यांच्याकडे आता देवान दोन डोळे दिले नसते बघणार नाही तर कशा नदीचा समोर तर सांगू का जाऊ आता काय वाईट सांगू ते चांगलंच सांगू म्हणजे कुठेतरी मंडळात सुद्धा आपण काय करतो काय ठिकाणी तसं नसतं का म्हणजे पुरुषांना जास्त महिलांना तेवढं प्राधान्य दिलं जात नाही स्त्री पुरुष समानता नसते पण तसं या ठिकाणी नाहीये ड्रम फार आणू का रे ड्रम नको आणू ड्रम अजून टाइम असा पुष्पावती आकारा मनिया यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले स्वीकार करते धन्यवाद सुधाकर मनियार खैराचे व्यापारी एवढे खैर पण जास्त महाग आहेत ना 100 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारते धन्यवाद ते सत्याच्या एकच प्रार्थना करते त्यांच्या धंद्यात व्यवसायात आणखी भरभराट हो ते 100,000 हो सत्याच्या प्रार्थना करते बनू राग नाही ना तुम्हाला दगड म्हण कोता म्हण नाही तर काय कोता म्हण मला काय फरक पडत नाही कारण या हरिनामामध्ये ज्यांनी गर्व केला नाही जे चिडले रागावले ते घरात म्हणून झोपले जरा खातपीत जा कसलं टेन्शन करू नको या आता लग्नात झालेला असता 28-27 पार केला नसा होय ना गो 27-28 26 गेलं झालंच हो बघा यांना बाहेर उडून टाकूया वाटल्यास मी तिचं वजन करून देते पूजे होय परत हा फुकटले काय हरिनामा काय पैशाशिवाय पण हो खवा पैशाच्या पाठी गेला की दाखवाय सगळा व्यर्थ फुकट काय तुझ्या लग्नात कळ ग असं ना येईल मी हा बघ काय फक्त लग्न कर लवकर नाही तर अजून मरशील टेक्शील खाली म्हणता टिपऱ्या खेळा टिपऱ्या वाटले काय तुका टिपरे हो टिपरे बसत तरी हो टिपऱ्या खेळत असता कसा का गालात नाही असत खोळ्यासारखं असता खुळखुळा तुलतुला म्हणता स्वतःच वाजवला तुलतुना स्वतःचा राग नाही ना गो हा तसं तर निर्लज्जचा एवढ्या रात्री घेत नाही आता या मध्ये कधी संपवत नाही आणि कधी चालू करतोय असा उत्साह बघा तसं भारी आहे बोला ऐकणार नाही हाडत ना ती फक्त माझं एकच चॅलेंज मागा नंतर उचलून दाखवायचं आपण खुर्ची सकट असं घेऊन उचलायचं मग मी तुला मारीन की खराच प्रणाली आहे मग मध्ये एवढी ताकद आहे एवढं पोपटासारखं बोलता ना मग घरात तुझ्यात ताकद आहे राहिलं ना वा प्रणाली आय लव्ह यू आवडूया तशी चांगली माझी मैत्रीण आवडली एका काय राखून घेणार नाही हो या ठीक का रिझर्व चाय देवा उरलेली चाय माका देवा झाली तरी मी खाईन काय नाही माका फरक पडत पण एका चांगली चाय आणून द्यावा नाहीतर राहूचं या शब्दाचा अर्थ सांगितला मनोरंजन हे होणारच पण बघा आजकाल कलियुग नामस्मरण कमी झालंय एक छोटस गीत या गीतामध्ये बघा तो विठ्ठल प्रत्येकाच्या चराचरात आहे तुमच्यात आहे माझ्यात आहे त्यात आय लव्ह यू तू किती वर्षाचा 22 वर्षाची घोडी झाली तरी ते का अजून 22 वर्षाची घोडी झाली तरी ते का अजून स्त्री आणि पुरुषामध्ये फरक कळत नाही म्हणजे बघा आय लव्ह यू म्हणता हुआ पानी पीना है तो मटके से पियो खाली गिलास में क्या रखा है पानी पीना है तो मटके से पियो खाली
म्हटलं ना, कापल्या जरी आमच्या नसा, कापल्या जरी आमच्या नसा, तरी उद्या होईल बदला रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती, फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त शिवरायांची बुवा. फक्त आणि फक्त शिवरायांची. पचकोबर म्हणता माऊ तोंडा. काहीतरी कसलो म्हणजे काढून पांड्या पेंटर मालवण यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. कुमार प्रमोद सूर्यकांत गुंडिये यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. हॅलो सया बुवाने सांगितलं नाही का हळूहळू जायचं, पण आधी आम्ही नाही हळू जाणार. आधी ऐकून तरी घ्या. मी काय म्हटलं, बुवानी सांगितलं नाही हळूहळू जाऊ. मी म्हटलंय काय, आम्ही टुकू टुकू खेळणारी नाही. होय होय जापूक झुपू. बुवा सांगता भरपूर म्हणता दिवसांनी भेटला. खरं आता भरपूर दिवसांनी एका भेटलाय. आज काय तो जोर काढ. वाटल्यास ती चाय थोडी एका द्यावा. हा थंडावला असा चाय द्यावा. कसली द्यावा माहिती आहे, रिझर्व चाय द्यावा. कपातली थोडी थोडी उरलेली साठली म्हणजे झोप उडात त्याची. काय सांगता, हा म्हणता बुवाची हाडाची काढा. कडकत ना पण ह्या भारती आमचा सोनू होय ना. मी म्हणून ह्या आमचा लाडक्या सोनू ह्याची म्हणता हाडाची काढा. दगडाला पिसून कधी मैदान नाही झाला. वा सांगता दगडाला पिसून कधी मैदान नाही झाला. अहो आधी स्वतःचा दगड झाला बाबू. बरोबर की ना. माका हाडाची काढा आपण खर्चा खर थापवायच चालला. हा माझी हाडाची काढा बघता. माझी हाडाची काढा असली तरी मस्त दोघांना थंडी वाजत नाही. होय बरोबर आहे. माका एकट्याकच थंडी लागता, बाकी कोणाच थंडी लागत नाही. कारण माझी हाडाची काढा टिपरे खेळीन तुझ्याकडे. ऐकलं वाटलं का या हाडाची काढाने तुंतुना. हा वाजवी नसाना जाशी. आणि करवाडी जवळ आहे ना, तशी काय जास्त लांब नाही. जवळ आहे ना ते. जवळ दगडाला पिसून कधी मैदानही झाला. आणि धावडेवाडीतील लोकांना झुकवणारा अजून फायदा नाही झाला. बुवा बरोबर आहे तुझा. कारण काय आपण इनव तेव्हा त्यांनी पारंपरिक बारी करूचा ठरवल्याने होता. आणि पहिल्यावर त्यांचा असा ठरला की 2020 करूया. मत त्यांचा बदलला. किती हो मजा नाही ना. होय ना. हा बरोबर चांगली गोष्ट. कारण काय आता काळानुसार बदलत हवा बुवा. पहिलीच नाही ना 2020. मग आमचीच पारंपरिक इथे ठेवी तुतास नाही. गेल्या वर्षी झाली. मजा नाही आली. मजा आली पण खरंच बुवा इथली लोक लय भारी आहेत. बुवान सांगितल्याप्रमाणे अगदी खरंच महिलावर वेगळे मोठ्या प्रमाणात असा. आणि त्याचबरोबर त्यांच्या तोडीस तोड असे तुम्ही सुद्धा बुवानी सांगल्या फुट्टाने देव म्हणता होती. तुझं बरोबर सगळ्यांवर लक्ष. बुवा शब्दामध्ये गोरवाल्यांच्या रक्तामध्ये इमानदारी. शब्दामध्ये गोरवाल्यांच्या रक्तामध्ये इमानदारी. यांनी ठरवलं तर भल्या भल्यांवर पडतात बाई. बुवा यांनी ठरवलं तर भल्या भल्यांवर पडतात बाई. बुवा यांच्या नादाला लागू नको. हो माते यांच्या नादाला लागू नको. कारण झाडावरती लोक आहेतच रे बाई.
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसं भेटतील जीवनात तुला, हजारो माणसं भेटतील जीवनात, पण या धावड्या हळीतील लोकांसारखी पुन्हा भेटणार नाही तुला. या धावड्या हळीतील लोकांसारखी पुन्हा भेटणार नाही. वा उडवून टाक. ऐकलंस ना? जेवण पण ठेवला नाही तुला. हा